नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर सकाळी सगळं आवरून निघालो बघा रोजच्या प्रमाणे कामावर जायला आणि बरोबर 8:30 वाजता येऊन पोहोचलो मग एकदाच कारखान्यात. सगळे मेंबर हजेरी लावून चालू होते. मग मी पण गेलो आत. मग इथं काही मेंबर कपडे बदलायला लागले होते बघा आणि कपडे बदलून झाल्यावर लगेच कामाला लागले बघा. काल कट केलेल्या ह्या स्लाइटी सगळ्या काढून ढीग मारायला ते बघा कशा एका साईडला. नंतर ह्याला पण वायर ब्रशनं घासून जरा स्वच्छ केलं जाते या स्लाइटींना पण. मग राहिलेल्या दुसऱ्या स्लाइटी चालू केल्या आमच्या जोडीदार वेल्डरांनी कट करायला. त्यानंतर मग 12:30 वाजता जेवण सुट्टी झाली. मग जेवायला गेलो आणि काल फॅब्लायझर सगळे कॅप बिप काढली. ही फॅब्लायझर आहे बघा. सगळा ऊस जे आहे ते ह्यात बारीक केलं जातं ह्यात. आणि ह्या फॅब्लायझरचं 8 ते 9 टन वजन असेल बघा आणि हे 1400 RPM ने फिरत असते बघा. एवढ्या जोरात फास्ट स्पीड नाही फिरत असते आणि त्यामुळे सगळा ऊस जे यात फोडला जातोय. आणि त्या फॅब्लायझरची वरची कॅप बघा इथं काढून ठेवली आणि ती पोरं बघा साफ करायला लागली. ती सगळी कॅप मधली घाण बग्यास वगैरे अडकलेला सगळा बग्यास काढायला लागली. ती ह्याच कॅपवरती ऊस जोरात बडवला जातो आणि सगळा ऊस बारीक करून पुढे पाठवला जातोय. तेवढ्या तिकडे बाहेर कटरला काय झालं बघा. कटर नीट करालता गाडी आणि आतमध्ये इथे केन कॅरियरची मोटर काढायला चालू आहे बघा. पाहू शकता क्रेनच्या साहाय्याने कशी हळवारपणे मोटर काढली जाते बघा. आणि तशीच मोटर बघा हळूहळूपणे पुढे घेऊन गेली बघा. पुढच्या साईडला ठेवण्यासाठी ही मोटर, ही मोठी क्रेन सुद्धा तशीच पुढे चालली आहे बघा. पाहू शकता तुम्ही हळूहळूपणे कशी ही क्रेन पुढे सरकत आहे. तर जड कामासाठी अशीच ही क्रेन वापरली जाते बघा. इकडे बाहेर पण हे सगळ्या पोरांनी बघा स्लॅटी कटिंग करून संपवतच आणले होते. आज एंडच आहे. थोडीफार एक लाईन राहिली आता उद्या कट करायची. मग सुट्टी करून निघालो घरी यायला. आणि ते हायवेला नवीन एक पेट्रोल पंप व्हायला पण अजून किती वेळ लागतोय काय माहिती नवीन पेट्रोल पंप तयार व्हायला. मग पुढं मी तसंच येऊन दुसऱ्या पेट्रोल पंपावर गाडीत तेल पण टाकून घेतलं. आणि ह्या आमच्या गावाला याचा रोड एक तयार करायचा आलाय पण ह्या पण कधी होतो काय कळना झालंय. मग घरी आल्यावर ना थोडंसं मळ्यात गेलो मका बघायला. मका पूर्ण किडून चालले बघा. काय किती 2दा औषध मारत तरी पण काय याच्यावरची कीड कमी झालीच नाही. आता काय औषध मारत नाही, जसं जेवढी येईल तेवढी येईल आणि आलेली तेवढी तशीच घालायचं जनावरांना. मग येता मळ्यात ही भाजी पण आणली बघा मकातच होती.